अगं चहा काय, तू तर आज आमचा दिवसही छान बनवू शकते, असं म्हणत गीता तिला आणखी चिडवण्यासाठी तिच्या मागे गेली. अच्छा, हे सांग भाऊजी आता का आले होते? चहा बनवत असलेल्या प्रियाला गीता म्हणाली. दीदी, ते बॅग घ्यायला आले होते. प्रिया गीताकडे न पाहता म्हणाली. खरंच? हो खरंच, प्रिया म्हणाली. भाऊजींची शपथ? नाही दीदी, ते त्यांची बॅग घ्यायला आणि माझ्याशी बोलायला आले होते, असं म्हणत प्रियाने तिला सगळं सांगितलं. ओ, तर भाऊजी प्रेम पण रोबमध्ये करतात, पण आता बाळ न होऊ देणे हा त्यांचा निर्णय योग्यच आहे. बघ, आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत आणि आता आम्ही बाळाचे प्लॅनिंग करण्याचा विचार करत आहोत. गीताई थोडी लाजत म्हणाली. रुद्र दादा पण तुमच्यावर खूप प्रेम करतात ना दीदी? प्रिया गीताला म्हणाली. हो, ते माझ्यावर खूप प्रेम करतात आणि तुला माहीत आहे, आम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 2 दिवसांनी शिमल्याला जाणार आहोत. गीताचं बोलणं ऐकल्यानंतर प्रिया आनंदी झाली आणि थोडीशी दुःखीही झाली. तिला राजसोबत बाहेर फिरायला जायचे होते, पण राज होता की त्याबद्दल विचारही करत नव्हता. प्रियाला नाराज पाहून गीताला तिची चूक कळली आणि ती प्रियाला म्हणाली. मी रुद्रला राजशी बोलायला सांगेल, मग आपण सर्व एकत्र जाऊ. नाही दीदी, तुमचा लग्नाचा वाढदिवस आहे, तुम्ही दोघं एन्जॉय करा. असेही त्यांना खूप काम आहे, ते मला नंतर घेऊन जाईल. जर हे प्रकरण आता बाहेर आले तर ते परत नाराज होईल. तुम्ही दोघं जा आणि एन्जॉय करून परत या, असे म्हणत प्रिया पुन्हा चहाकडे पाहू लागली आणि गीता तिला दुःखी पाहून निराश झाली. प्रियाला माहीत होते की राज तिच्यावर रागावलेला आहे आणि रात्रीचा 1 वाजला होता, पण राज आला नाही. ती काळजीत पडली आणि तिने राजला फोन लावला होता की राज खोलीत आला. त्याला पाहून प्रिया बेडवरून उठली, पण तिच्याकडे न पाहता राजने आधी त्याचा कोट काढला आणि नंतर शर्ट काढला आणि बाथरूममध्ये गेला. प्रिया उदास झाली. थोड्या वेळाने फ्रेश होऊन कपडे बदलून तो बाहेर आला आणि बेडवर बसला. टीव्ही चालू केला. प्रिया उभी होती आणि फक्त त्याच्याकडे पाहत होती, पण त्याने एकदाही प्रियाकडे पाहिले नाही. राज, जेवण गरम करून आणू का? प्रियाने घाबरून विचारले. नाही, राज टीव्हीकडे पाहत एवढंच म्हणाला. बाहेरून जेवून आलात का? मला भूक नाहीये, असं म्हणत राजने टीव्ही बंद केला आणि झोपण्यासाठी बेडवर आडवा झाला. प्रियाने कपडे बदलले, लाईट बंद केली आणि तिच्या जागी झोपायला गेली. ती बिचारी मुलगी तोंड झाकून रडत होती, जेणेकरून राज नाराज न हो. आणि ती रडत होती कारण काल राज तिच्या खूप जवळ होता आणि आज तो तिच्यापासून खूप दूर होता. तू जेवलीस का? राजने झोपताना विचारले. नाही, प्रिया म्हणाली. तर मग तू जेवून घे, नाहीतर उद्या आई मला पुन्हा ओरडेल. राजने आपली नाराजी व्यक्त केली. मी जेवले नाही हे मी आईला सांगणार नाही, प्रिया भावनिक होऊन म्हणाली. जा आणि जेवून घे, उगाच माझं डोकं खराब करू नको. तसं पण सकाळपासून माझं डोकं दुखत आहे. राजचे बोलणे ऐकून प्रिया तिच्या जागेवरून उठली, लाईट लावली आणि राजच्या बाजूला बाम घेऊन बसली. मला ते लावायचे नाही, राहू दे, राज तिला थांबवत म्हणाला. प्रियाने थोडा वेळ वाट पाहिली आणि नंतर बाम लावण्याचा प्रयत्न केला. नाही म्हटलं ना तुला, राज रागाने तिचा हात धरत म्हणाला. मला ते लावू द्या, तुम्हाला बरं वाटेल, वेदना कमी होतील, असं म्हणत प्रियाने राजच्या डोक्यावर हात ठेवला. राजने रागाने पण जास्त जोरात नाही डोक्याच्या मागून प्रियाचे केस धरले आणि प्रियाचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्याजवळ आणला आणि म्हणाला. तुला माझा नकार समजत नाही का? प्रियाने नकारात मान हलवली. तर तुला काय समजते? राजने रागाने विचारले. मला काहीच समजत नाहीये, ना तुमचा राग, ना तुमचे प्रेम, ना तुम्ही, प्रिया भावनिक होऊन म्हणाली. राज आता काहीच बोलला नाही. प्लीज जेवण करून घ्या ना, मला भूक नाहीये, प्रियाला सोडून राज म्हणाला आणि तोंड फिरवले. माझ्यासाठीही नाही का? राजचा चेहरा तिच्याकडे वळवत प्रिया म्हणाली. नाही, राज तिच्याकडे पाहत म्हणाला. प्रियाचा ऊर भरून आला आणि ती बाल्कनीत जाऊन उभी राहिली. 15 मिनिटे गेली, ती तशीच उभी होती. मग तिला काही आवाज ऐकू आला. तिने पाहिले की राजने वरच्या मजल्यावर जेवण आणून ठेवलं होतं आणि त्याने प्रियाची डिश बाजूला ठेवली आणि त्याची प्लेट घेतली. टीव्ही चालू केला आणि टीव्ही पाहत पाहत जेवू लागला. हे सर्व पाहून प्रियाने तिचे अश्रू पुसले आणि शांतपणे तिची प्लेट उचलली आणि राजजवळ येऊन बसली आणि त्याला जेवणाचा एक घास दिला आणि म्हणाली. आजपासून मी फक्त सत्य बोलेन आणि माझ्यामुळे तुम्हाला फटकारले जाऊ देणार नाही. कृपया मला माफ करा. हे ऐकून राजने तिच्याकडे पाहिले. प्लीज, प्रियाने पुन्हा विनंती केली आणि राजने तिच्या हातातून जेवणाचा घास खाल्ला. जेवण झाल्यावर पुन्हा लाईट बंद करून आणि दोघेही लगेच आपापल्या जागेवर सरळ झोपले होते. राज त्याच्या मोबाईलकडे पाहत होता आणि प्रिया त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती.
काय झालं, तुला झोप येत नाहीये का? राज फोनकडे पाहत म्हणाला. नाही, पण येईल असं म्हणत प्रियाने कूस बदलली. हे पाहून राजने त्याचा फोन बाजूला ठेवला आणि त्याचा ब्लँकेट काढला आणि प्रियाच्या ब्लँकेटमध्ये आला. आणि प्रियाच्या हे लक्षात आल्यावर ती राजकडे वळली आणि आता दोघांचेही चेहरे एकमेकांसमोर होते. तो औषध घेतलेस का? राजने तिला विचारले. प्रियाने होकारार्थी मान हलवली. जेवल्यानंतर तुला काही त्रास झाला का? नाही, प्रिया हळूच म्हणाली. पण आता मी औषध घेणार नाही, कारण तुम्हीच बोलले होता ना. काय बोललो होतो? काही नाही. बोल. काही नाही, मी म्हणालो बोल. राज थोडं कठोरपणे म्हणाला. हेच की तुम्ही म्हणाला होता की याच्या पुढे मी काळजी घेईल, तेही आज रात्रीपासूनच. ज्याप्रमाणे एक प्रोफेशनल शेफ स्वयंपाकी कांदे कापतो त्याच वेगाने मॅडम म्हणाल्या. तिचे बोलणे ऐकून राजने एक खोडकर हसत प्रियाकडे बघत लोअरच्या खालच्या खिशात हात घालत प्रियासमोर काहीतरी ठेवले. ते पाहून आणि वाचून प्रियाचा चेहरा लाजेने गुलाबी झाला. ती दुसरीकडे वळणारच होती तेव्हा राजने तिला स्वतःजवळ ओढले आणि तिच्या ओठांवर पेशनेटली किस करू लागला. मग प्रिया त्याच्या मिठीत सामावून गेली. राजने आज रात्रीही तिच्यावर खूप प्रेम केले. तो दमला आणि ती तृप्त झाली. नंतर तो तिला आपल्या मिठीत घेऊन झोपी गेला. प्रियाने त्याच्या छातीवर बोटे फिरवायला सुरुवात केली. पहिले ती उदास होती तर झोप येत नव्हती आणि आता तिला आनंदामुळे झोप येत नव्हती. तिच्या आनंदाचे कारण म्हणजे आजच्या मिलनाचे नव्हते, तर राजने तिला सकाळच्या प्रकरणाबद्दल रागावले नाही हे होते. आणि जेव्हा राजने प्रियाच्या कपाळाचे चुंबन घेतले तेव्हा त्या एका क्षणात प्रिया दिवसभर सहन केलेला सर्व त्रास विसरली. असे 6 महिने गेले पण ना राज बदलला ना त्यांचं नातं. त्यांच्यातील नाते अजूनही तसेच होते. तर इकडे पण प्रीती रमणवर तिच्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणू लागली. जरी रमणलाही प्रीती आवडायची पण भविष्यात दोन्ही कुटुंबामध्ये कोणताही त्रास होऊ नये म्हणून तो हे लग्न करू इच्छित नव्हता. पण प्रीती समजूतदार नव्हती आणि एके दिवशी ती कोणालाही न सांगता रमणच्या घरी आली. कारण तिला रमणकडून फक्त कळले होते की त्याचे आईवडील काही दिवसांसाठी गावाला गेले आहेत. जेव्हा रमणने प्रीतीला दाराशी पाहिले तेव्हा तो घाबरला. त्याने प्रीतीला पटकन आत नेले आणि दार बंद केले. तू इथे काय करतेस? रमणने गोंधळलेल्या स्वरात विचारले. मी तुला भेटायला आली आहे, प्रीतीने प्रेमाने उत्तर दिले. प्रीती, तू असं का करतेस? तुला माहीत आहे की माझे आई वडील सध्या घरी नाहीत. मग तू इथे का आली आहेस? रमण थोडीशी नाराजी व्यक्त करत म्हणाला. म्हणूनच तर मी आली आहे, जेणेकरून मी तुम्हाला भेटू शकेल आणि माझ्या भावना तुमच्याशी आरामात शेअर करू शकेल, प्रीती आनंदाने किलबिलाट करत म्हणाली. ती फक्त 21 वर्षाची होती आणि त्यामुळे ती खूप खोडकर होती आणि रमण तिच्या खोडकरपणाला घाबरत होता. तू दिल्लीहून इथे आली आहे हे तुझ्या कुटुंबाला माहीत आहे का? रमणने विचारले. नाही, मी त्यांना कशाला सांगू? मी फक्त तुम्हाला भेटेल आणि मग परत जाईल. प्रीती, तू वेडी आहेस का? जर तुझ्या कुटुंबाला हे कळले तर तुला माहीत आहे की किती मोठा प्रॉब्लेम होईल. रमण, ते कळणार नाही, काळजी करू नका, प्रीती रमणला समजावून सांगत म्हणाली. तिने रमणचा हात आपल्या हातात घेतला होता. रमणला एक विचित्र भावनेने ग्रासले. आई आणि बहिणी व्यतिरिक्त इतर कोणत्याही मुलीच्या हातांनी त्याला अशा प्रकारे स्पर्श केल्याची ही पहिलीच वेळ होती. आणि गोष्ट अशी होती की रमणला ही प्रीती आवडायची, पण त्याच्या बहिणीच्या संसारामुळे त्याला त्याची इच्छा दडपून टाकायची होती. रमणने लगेच तिचा हात सोडला आणि त्याच्या जागेवरून थोडा पुढे येऊन म्हणाला. बिहेव युअर सेल्फ प्रीती, मी तुला खूप आधीपासून सांगितले आहे की मला तू आवडत नाहीस, म्हणून कृपया हा हट्टीपणा सोडून दे आणि येथून निघून जा. माझ्या डोळ्यात पाहून सांगा हे की तुमचं माझ्यावर प्रेम नाही. प्रीती रमणसमोर आली आणि म्हणाली. रमण तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. मला तू आवडत नाहीस. आता ठीक आहे, तुम्ही खोटं बोलत आहात ना रमण? रमणचे दोन्ही हात धरून त्याच्या डोळ्यात पाहत प्रीती भावनिक होऊन म्हणाली. मी तर खरंच सांगतोय. तूच ठामपणे ठरवलं आहेस की माझ्या तोंडून मला तू आवडतेस असं म्हणायला लावायचं. नाही, मला माहीत आहे तुम्ही खोटं बोलत आहात. जर तुम्हाला मी आवडत नाही तर तुम्ही माझे कॉल का घेता, माझे मेसेज का पाहता, मला उत्तर का देता? तुम्ही मला ब्लॉक का केले नाहीस? कारण तू माझ्या बहिणीची नणंद आहेस. पण आता तू माझ्यासमोर हे बोलत आहेस म्हणून मी तुला ब्लॉक करेल. रमणने कोणताही आडेवेडे न घेता प्रीतीला हे सांगितले. रमणचे म्हणणे ऐकून प्रीती रडू लागली, पण रमण अजिबात विरघळला नाही. तो भावनिक नसलेल्या चेहऱ्याने उभा राहिला. मी तुला प्रेम करते, मला एवढेच माहीत आहे, असे म्हणत प्रीतीने रमणला मिठी मारली. रमणने हात वर केले नाहीत पण डोळे मिटले, पण फक्त 2 क्षणांसाठी.
या क्षणी त्याने आपला संयम गमावला नाही. त्याने प्रीतीला स्वतःपासून दूर ढकलले आणि तिला जोरात फटकारले आणि म्हणाला, तुझ्या मर्यादेत राहा. जर तू हे सर्व करून मला आकर्षित करण्याचा विचार करत असेल तर ते विसरून जा. हे होणार नाही, कारण मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करणार आहे आणि मी हे माझ्या पालकांना लवकरच सांगेल. हे ऐकून प्रीतीचे हृदय पिळवटून गेले आणि ती तुटून पडली. ती काही वेळ रमणकडे पाहत राहिली आणि नंतर रडत चेहऱ्यावर स्माईल करत मुख्य गेटकडे गेली आणि शेवटी बाहेर पडली. आणि जेव्हा दार बंद झाल्याचा आवाज आला तेव्हा रमणही तुटला, कारण प्रिया आणि राजच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्यापासून त्याला प्रीती आवडत होती. तो हे सत्य नाकारू शकत नव्हता की प्रीतीच्या खोडकरपणा पाहून तो तिच्याकडे आकर्षित झाला होता आणि नंतर तो तिलाही आवडू लागला होता. पण प्रियाचे लग्न राजशी झाले होते म्हणून तो त्या घराशी संबंध ठेवू इच्छित नव्हता, कारण भविष्यात जर प्रीती आणि त्याच्यामध्ये काही समस्या निर्माण झाली तर त्याचा प्रिया आणि राजच्या नात्यावर परिणाम होईल आणि हेच रमणला नको होते. त्याला काही वेळ रडायला हरकत नव्हती, पण त्याच्या बहिणीचे घर उद्ध्वस्त करायचे नव्हते. त्याच दिवशी संध्याकाळी राज लवकर घरी आला होता, म्हणून जेवण झाल्यावर सर्वजण बागेत बसून बोलत होते. परवा माझ्या मावशीच्या मुलीचे लग्न आहे. राज भैया, तुम्ही प्रियाला घेऊन लग्नाला येणार ना? तुम्ही इतर कार्यक्रमाला आला नाही पण लग्नाला येणार ना? गीता म्हणाली. मी लग्नाला येणार नाही पण रिसेप्शनला येणार आहे, कारण त्या दिवशी मी फ्री आहे. लग्नाच्या दिवशी माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. राज त्याच्या लॅपटॉपवर काम करत म्हणाला. राज प्लीज, निदान सध्या तरी तुझा लॅपटॉप आणि फोन ठेव. तू तुझ्या कुटुंबासोबत बसला आहेस, त्यांच्याशी बोल. रुद्र चिडून म्हणाला. दादा, माझ्याकडे तुमच्याशी शेअर करण्यासाठी काही गॉसिप नाहीये. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे मी इथे बसलो. राज त्याचे काम करत करत बोलत होता. तर जर तू बसलास तर तू काही उपकार केले नाहीस. तू या घराचा, या कुटुंबाचा एक भाग आहेस. आम्हाला आणि प्रियाला वेळ देणे हे तुझे कर्तव्य आहे. आणि तू लग्नाला येणार नाहीस हे काय आहे? तू विवाहित आहेस, बरोबर? आणि प्रियाला सोबत घेऊन जाण्याचे तुझे काही कर्तव्य नाही का? आम्ही सर्व जोडप्यांनी जात आहोत आणि ती एकटीच जाईल? हां, तर मग तिनेही घरी राहावे. मी थोडीच तिला फोर्स करत आहे की तिने जावे लग्नाला. प्लीज मला माझे काम करू द्या. मी पुन्हा तीच गोष्ट पुन्हा करणार नाही. असे म्हणत राज तिथून उठला आणि निघून गेला. रुद्रला वाईट वाटले नाही, कारण त्याला राजच्या स्वभावाची सवय होती, पण प्रियाचे डोळे ओले झाले होते आणि ती सर्वांपासून लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती की तिला वाईट वाटत नाही. प्रिया, गीताने तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला, पण ती हसली आणि उठताना म्हणाली, मी तुम्हा सर्वांसाठी कॉफी बनवते. आणि ती तिथून निघून गेली. नाही, हे अगदी बरोबर आहे. तिला तिच्या पतीच्या प्रेमाचे वेड लागले आहे. मी तिला त्याला धडा शिकवायला सांगते. तूही तुझा अहंकार दाखवला पाहिजे. पण नाही, राजला पाहून ती उन्हाच्या उष्णतेत बर्फासारखी वितळते. राजेश्वरी रागाने म्हणाल्या. अरे प्रेम हे असंच असतं ताई. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्यांचं त्यांना सोडू द्या. कारण आपण समजावलं तरी राज ते ऐकणार नाही. राधा म्हणाल्या. तो कोणाचंच ऐकत नाही. राजचे काकाही रागाने बोलले. मी एका दिवसात हे दुरुस्त करेन. ज्या दिवशी माझा राग सर्व मर्यादा ओलांडेल मी त्याला त्याच्या पत्नीसमोर 3-4 ठेवून देईल. जेव्हा राजचे वडील रागाने बोलले तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना शांत राहण्यास सांगितले. मी शांत आहे. ज्या दिवशी मी त्याला माझा राग दाखवेल त्या दिवशी आमच्यात वडील आणि मुलांमध्ये होणारा हा छोटासा संवादही थांबून जाईल. दुसरीकडे प्रियाने स्वयंपाकघरात सर्वांसाठी कॉफी बनवायला सुरुवात केली आणि राज लिव्हिंग रूममध्ये आपले काम करत होता. पण प्रियाला स्वयंपाकघरात जात असल्याचे पाहून तोही काही वेळाने स्वयंपाकघरात गेला. मला एक ग्लास पाणी देशील का? राज म्हणाला. असं म्हणत प्रियाने फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली आणि एक ग्लास पाणी भरून त्याला दिले. पण राजच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही आणि राजच्याही हे लक्षात आले. प्रिया त्याच्याकडे पाहत नसल्याचे राजच्या लक्षात आले होते. याचा अर्थ असा होता की राजच्या बोलण्याने तिला वाईट वाटले होते आणि ती नाराजही होती. हे सर्व समजल्यानंतरही राजने तिच्यासोबत याबद्दल काही बोलला नाही. जर तो कॉफी बनवत असशील तर मलाही एक दे, राज म्हणाला. प्रिया एवढंच म्हणाली. काही वेळ आवाज न आल्याने प्रियाने मागे वळून पाहिले. राज मागे नव्हता. तो कॉफीबद्दल बोलून बाहेर गेला होता. राज निघून गेल्याचे पाहून प्रियाचे मन पुन्हा खवळले. तिला वाटले होते की राज तिचे सांत्वन करेल, तिला समजून सांगेल, पण असे काही घडले नाही. 6 महिन्यात पहिल्यांदाच प्रिया त्याच्यावर अशा प्रकारे नाराज झाली होती. पण राजने दाखवून दिले होते की त्याला काही फरक पडत नाही. प्रिया निराश झाली आणि कॉफी बनवू लागली. रात्र खूप झाली आणि सगळे झोपायला आपापल्या खोलीत गेले. राज आणि प्रियाही त्यांच्या खोलीत आले. पण राज अजूनही बेडवर लॅपटॉप घेऊन बसला होता आणि प्रिया कपडे न बदलता तिच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवलेले सर्व काही सामान अस्ताव्यस्त करत होती आणि परत व्यवस्थित ठेवत होती.
तिला राजाचे लक्ष स्वतःकडे वेधायचे होते आणि राजलाही हे माहीत होते, पण तो अशा प्रकारचा नवरा नव्हता जो त्याच्या पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल. राज जाणून बुजून प्रियाकडे दुर्लक्ष करत होता. जेव्हा राजने लक्ष दिले नाही तेव्हा प्रिया दुःखी झाली आणि कपडे बदलण्यासाठी गेली आणि थोड्या वेळाने नाईट सूट घालून परत आली. राज आता लॅपटॉप खाली ठेवून टीव्ही पाहत होता. हे पाहून प्रियाने पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि कपाट उघडले आणि व्यवस्थित ठेवलेले कपडे परत व्यवस्थित करू लागली. कपडे जर व्यवस्थित ठेवलेले आहे तर मग त्याच्या घड्या मोडून परत का व्यवस्थित ठेवत आहे? प्रियाकडे पाहत राज म्हणाला. राजचा आवाज ऐकून प्रिया आतून आनंदित होती, पण तिचा चेहरा नाराजीने भरलेला होता म्हणून तिने कोणतेही उत्तर दिले नाही. मी तुला काहीतरी विचारले, राज म्हणाला, पण प्रिया पुन्हा गप्प राहिली. तू मौन व्रत ठेवले आहेस का? राज तिला जाणून बुजून चिडवत होता. प्रिया अजूनही काही बोलली नाही. की चुकून तू फेविकॉल खाल्ली आहे? तुम्ही सगळे अंदाज लावत आहात, पण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरची नाराजगी दिसत नाहीये? कपाटाजवळच्या आरशासमोर उभे असलेल्या प्रियाकडे पाहून प्रिया निराशेने म्हणाली. तुझ्या चेहऱ्यावर नाराजगी छान दिसते, पण मी कधी कोणाला मनवण्याचं शिकलो नाही, राज प्रियाकडे पाहत म्हणाला. मग तुम्ही कधी शिकशाल? कपाटाचा दरवाजा बंद करताना प्रिया निरागसपणे म्हणाली. कधीच नाही, राजने 2 शब्दात उत्तर दिले. का? प्रिया त्याच्यासमोर बसून म्हणाली. असंच, राज म्हणाला. मी तर तुम्हाला दरवेळेस म्हणवते, प्रियाने राजच्या पायाजवळ असलेल्या उशीला छातीशी घट्ट मिठी मारत म्हटले. तर तू पण याच्या पुढे मला म्हणवू नको. राजने प्रियाकडून उशी घेतली आणि शांतपणे म्हणाला. तुम्ही आता उशी का घेतली? प्रियाने विचारले. जर तू माझी जागा त्याला दिलीस तर चालणार नाही, राज टीव्ही पाहत म्हणाला. राजचं बोलणं ऐकून प्रियाला लाज वाटली आणि ती चेहरा खाली करून हसायला लागली. हे पाहून राजही किंचित हसला आणि मग ते हास्य गायब झाले. तुम्ही नाराज राहता तेव्हा मला ते आवडत नाही, म्हणून मी तुम्हाला मनवते, प्रिया पुन्हा रुळावर येत म्हणाली. मी जाणून बुजून तर नाराज राहत नाही ना, त्याच्या मागे एक कारण असते, राज म्हणाला. तर माझ्या नाराज होण्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे, प्रिया चेहरा बारीक करत म्हणाली. काय कारण आहे? राज म्हणाला. तुम्ही का माझ्यासोबत लग्नाला येणार नाही? हो, तर मी बोललो ना की माझं काही काम आहे, राज गंभीरपणे म्हणाला. तुम्हाला नेहमीच काम करायचे असते, प्रिया तक्रार करत म्हणाली. हो, मग काम फक्त 1 दिवसासाठी आहे का? मी काम सोडून देऊ का? राज काहीशा रागाने म्हणाला. नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं, मला तुमच्याशिवाय तिथे जायला बरं वाटणार नाही, प्रिया घाबरून म्हणाली. संपूर्ण कुटुंब तिथे असेल मग काय अडचण आहे? पण तुम्ही राहणार नाही ना, प्रिया भावनिक होऊन म्हणाली. हे ऐकून राज बसूनच थोडासा पुढे झुकला आणि प्रियाचा हात पकडून तिला तिच्या जागेवरून उचलले आणि त्याच्या मांडीवर बसवले. प्रियाने तिचे दोन्ही हात राजच्या गळ्यात टाकले. माझ्या न येण्याने तुझे मन का नाही लागायचे? प्रियाच्या डोळ्यात पाहत राजने विचारले. कारण बायकांचं तिच्या नवऱ्याशिवाय कुठेही मन लागत नाही, त्यामुळे प्रियाचंही राजशिवाय मन लागत नाही. निष्पाप प्रियाने तिच्या मनातले विचार व्यक्त केले. मन तर लावावंच लागेल, कारण दरवेळेस असं नाही होऊ शकत की मी तुझ्यासोबत येऊ शकेल, प्रियाच्या नाकातील नथ व्यवस्थित करत राज म्हणाला. तुम्ही खरंच येणार नाही? प्रियाने पुन्हा एकदा विचारले. नाही, राजने उत्तर दिले. प्रियाने उदास होत तोंड खाली केले. पण मी हेही सांगितलं होतं की मी रिसेप्शनला येईल, मग तुला ते ऐकून आनंद झाला नाही का? राजने प्रियाचा चेहरा वर करत विचारले. हो, झाला ना, 50%, प्रिया म्हणाली. 50% म्हणजे? राजने प्रश्न विचारला. म्हणजे अर्धा आनंद पूर्ण झाला असता जेव्हा लग्नाला तुम्ही आला असता. तर असं म्हणत प्रियाने राजला मिठी मारली आणि राजच्या गळ्यात चेहरा लपवला. हसत हसत राजने तिला आपल्या मिठीत घेतली आणि म्हणाला. जास्त लोभ हानिकारक आहे, तुमच्या राहता माझा लोभ कधीच पूर्ण होणार नाही, प्रिया असे म्हणाली आणि राज शांतपणे हसला. तू माझी तक्रार करतेस का? राज रागावल्याचे नाटक करत म्हणाला. नाही नाही, मी खरंच मस्करी करत होते, प्रिया पटकन सरळ झाली आणि म्हणाली. ठीक आहे, गुड गर्ल. असं म्हणत राजने प्रियाला पाहून डोळा मारला आणि मग तिला स्वतःकडे ओढून मिठी मारली आणि तिला घेऊन बेडवर आडवा झाला. दुसरीकडे रमणने जेवण केले नाही आणि तो फक्त त्याच्या घराच्या टेरेसवर फिरत होता. त्याने प्रीतीला जे सांगायचे होते ते सांगितले होते, पण ते बोलल्यानंतर त्याला खूप अस्वस्थ वाटत होते. रमणने थोडा वेळ विचार केला आणि प्रीतीला फोन केला. त्याला जाणून घ्यायचे होते की प्रीती दिल्लीला सुरक्षित पोहोचली आहे की नाही. जेव्हा समोरून फोन उचलला गेला आणि समोरचे बोलणे ऐकले तेव्हा तो स्तब्ध झाला आणि टेरेसवरून खाली पळाला. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.